नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी 18 फेब्रुवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। महत्त्वाची बाब म्हणजे राज ठाकरेंनी शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी जात भेट घेतली। या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना विधान आले होते। शिंदेंच्या सेनेतील खासदार नरेश म्हस्के यांनी तर या भेटीवर मोठे वक्तव्य करत म्हटले होते की हे दोघे ज्या दिवशी एकत्र येतील त्या दिवशी मराठी माणसासाठी आनंदाचा सोहळा असेल। परंतु वारंवार होणाऱ्या राजकीय वर्तुळातील चर्चांना आता अध्यक्ष राज ठाकरेंकडूनच पूर्णविराम लावण्यात आला आहे। कारण शुक्रवारी राज ठाकरेंनी या भेटीचे कारण सांगत मी पुन्हा त्यांना भेटणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित शुक्रवारी मनसेच्या नेत्या, जिल्हा आणि तालुका प्रमुखांची महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी ते म्हणाले की आपल्याकडे आता पूर्वीसारखे निकोप राजकारण राहिलेले नाही। कोणीही एकमेकांना भेटले की त्यातून काहीतरी राजकारण शोधायचे आणि त्यातून काहीतरी युती आघाडी काढायची। एकतर आता 3 वर्षानंतर निवडणुका झाल्या आहेत। आता तर परिस्थिती तशी नाही। निवडणुका आता संपलेल्या आहेत। आज ते सत्तेवर आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांना काही सल्ले द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्यासाठी भेट घ्यायला नको का? की प्रत्येक वेळी त्यातून काही शोधलेच पाहिजे, प्रत्येक वेळी त्यातून काही राजकारण शोधले पाहिजे अशी काही गरज नाही। उद्या मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन असं यावेळी राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे। सध्या राज ठाकरे यांच्या या वक्तव्याची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।